हा इकडं तिकडून गाड्या जातात। ही पीक पाणी न केली त्याला शासनाचे नैसर्गिक आपत्तीचे लाभ मिळणार नाही। याच्यामध्ये आम्ही शेतकरी पुण्यात याच्यात बसणार नाही। पंचनामे हे व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि ड्रोन न करा कशा आत जाता येत नसेल म्हणून असे काही कारणाने जाता येत नाही किंवा तलाठी भेटत नाही, फोन उचलत नाही, ते पंचनामे व्यवस्थित करण्यात यावे आमचं असं सरसकट साहेब। हे नुकसान आहे नाही साहेब, आतापर्यंत साहेब आमची मला माहिती सकाळपासून आहे संपर्कातच आहे। निवेदन देण्यापेक्षा पंचनामे व्हावेत ही आमची अपेक्षा। तलाठी असो, कोणाच्या लेवलवर कृषी विभाग असो, कोणी असो, पंचनामे ज्याचा खरं नुकसान झालं ते व्हावे। याच्यावर शेतकऱ्याला आर्थिक मदत भेटावी त्या स्तरावर प्रयत्न करावे ही सगळे शेतकरी एकजुटीचा पंचनामे नुकसान भरपाई आम्हाला करायची इच्छा नव्हती सर, आम्हाला ही वेळ लागला म्हणून विनंती आहे। आपण पाहूया की पुढे काय होईल ते। या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये रास्ता रोको मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आला होता। या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये रास्ता रोको करण्यात आला होता। आपण पाहू शकता या ठिकाणी साठी आपण काय अधिकची माहिती देत आहे? काल रात्री झालेल्या वादळामुळे अर्धापूर तालुक्यामध्ये केळी घेणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आज अर्धापूर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून त्यांच्या मागण्या ह्या प्रशासनाला दिलेल्या आहेत। या मागण्यांचा विचार करता ज्या ज्या शेतकऱ्यांचं केळीचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन करण्याच्या सूचना महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांना पंचनामा होईल आणि नुकसान भरपाई मिळेल या पद्धतीने प्रयत्न करण्याच्या सूचना सर्व यंत्रणेला दिलेल्या आहेत। पंचनामे कशा पद्धतीने करणार? प्रत्यक्ष तलाठी कृषी अधिकारी हे फील्डवर जातील, तिथल्या नुकसानीचा हे करतील, पंचनामा बनवतील आणि त्यानुसार त्यांची नुकसान भरपाई मिळेल। ज्या ठिकाणी जाता येत नाही अशा ठिकाणी काय पर्याय व्यवस्था करण्यात आपल्याला ड्रोनची सुद्धा व्यवस्था आहे। प्रशासनाने ड्रोन आपण पुरवलेले आहेत। येताना मी माझ्यासोबत 2 ड्रोन घेऊन आले। जिथे आवश्यक आहे तिथे ते ड्रोन आता आम्ही तहसीलदारांच्या हवाली करतोय आणि जिथे आवश्यक आहे तिथे ड्रोनने सर्वे केला जाईल। जिथपर्यंत पोहोचता येतं तिथपर्यंत आपण महसूलचे कर्मचारी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पर्यायी काय त्यामुळे आमचे पंचनामे प्रशासन करणार या बाबतीत त्यासाठी आपण शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? त्या बाबतीत आम्ही वरिष्ठांशी सुद्धा बोलू। फक्त ज्यांचं नुकसान झालेलं त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही या पद्धतीचे काय काय प्रयत्न करता येतील ते सगळे आम्ही प्रशासकीय पातळीवर करू। सरसकट नुकसान भरपाईची मागणी आहे, या बाबतीत काय सांगणार? पंचनामे आपण इंडिव्हिज्युअली करतो आणि समजा जर याचा जो अहवाल आहे तो आम्ही शासनाला देतो, वरिष्ठांना देतो। वरिष्ठांचे जे काही आदेश येतील त्याच्यानुसार मग धर्तीवर मदत पाहिजे शेतकऱ्यांना। मागे सांगली कोल्हापूर इकडे जे झालं होतं नैसर्गिक आपत्ती त्या धर्तीवर पाहिजे, डबल मदत पाहिजे। केळीचं इतकं नुकसान आहे, एका शेतकऱ्याचे 1000 झाडं म्हणजे त्याचं 3 लाख रुपयाचं नुकसान आहे आणि आपण मदत म्हणजे ती काहीच नाही। आम्हाला एनडीआरएफच्या धर्तीवर याच्यामध्ये एनडीआरएफच्या निकषामध्ये जर बसत असेल तर त्याचा अभ्यास करून तसाही प्रस्ताव आपल्याला पाठवता येईल। ठीक आहे, चल।